गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याचं पाहता पोलीस विभाग आता सतर्क आणि सज्ज झालाय। जिल्ह्यात अट्टल गुन्हेगारांवर MPW अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली असून अनेक कुख्यात गुंडांना तडीपार करण्यात आलाय। काहींवर कारवाई प्रस्तावित असून आणखी अनेक जण पोलिसांच्या रडारवर आहेत। जिल्ह्यातील महत्त्वाच्या शहरी भागांमध्ये शाळा, कॉलेज परिसरात आणि रहदारीच्या ठिकाणी पेट्रोलिंग वाढवण्यात आली आहे। विशेषतः म्हणजे आता QR कोड पेट्रोलिंग सिस्टीम लागू करण्यात आली आहे। यामध्ये पोलीस अंमलदार ठराविक ठिकाणी पोहोचल्यावर QR कोड स्कॅन करतात आणि त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिल्याची माहिती तात्काळ मिळते। गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी डिजिटल ट्रॅकिंग आणि फिजिकल प्रेझेन्स या दोन्ही पद्धतीचा योग्य समन्वय साधला आहे, असं यावेळी दिसून आलंय। गोंदिया जिल्ह्यात सध्या कुख्यात गुन्हेगारी टोळींवर तडीपार कारवाया सुरू असून अनेक गुन्हेगार जिल्हाबंदीमध्ये टाकण्यात आले। तसेच अट्टल गुन्हेगारांची माहिती गोळा करून त्यांच्यावर MPW अंतर्गत विशेष देखरेखीखाली ठेवण्यात येत आहे। पोलीस विभागाच्या या नवीन उपक्रमांमुळे शहरात सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत झाली आहे। तरीही गुन्हेगारींवर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग देखील तितकाच महत्त्वाचा आहे, हे देखील पोलिसांकडून सांगण्यात आले। जिल्ह्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन पेट्रोलिंगवर पूर्णपणे फोकस करण्यात येत आहे। यावर्षी सुद्धा आपण 6 MPDA करण्यात केलेले आहेत। मागच्या पूर्ण वर्षामध्ये 9 MPDA होते, परंतु आतामध्ये आपण MPDAचा स्पीड वाढवला। जवळपास 6 MPDA आपली आतापर्यंत झाले आहेत। त्याचप्रमाणे तडीपारचे पण आपले बरेच प्रपोजल पास झालेत, काही पाईपलाईनमध्ये आहेत, काही आपण गँगसुद्धा तडीपार करायचे आपल्या प्रपोजल प्रोसेसमध्ये। जवळपास 3 गँग आपण तडीपार करणार आहोत। तर याच्यामध्ये जे गुन्हेगार आहेत रेकॉर्डवरचे त्यांच्याविरुद्ध आपली योग्य ती ॲक्शन चालू आहे। त्याच्यामध्ये आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून जे आपल्या शहरातील आणि जिल्ह्यामधील मुख्य भाग आहेत, शाळा असतील, कॉलेजेस असेल, काही बाजारपेठा असतील, त्या ठिकाणी QR कोड लावलेले आहेत। म्हणजे आपला पेट्रोलिंग स्टाफ आहे ते पेट्रोलिंग करताना ते QR कोडला जाऊन स्कॅन करतात, जेणेकरून सर्व वरिष्ठ अधिकारी आहेत ते कशा प्रकारे पेट्रोलिंग सुरू आहेत ते आपल्या डेस्कटॉपवर किंवा मोबाईलवर बघू शकतात, जेणेकरून सर्व संवेदनशील भागात पेट्रोलिंग होऊन चोरी असेल किंवा इतर गुन्हे असेल त्याला आळा बसावा असा यामध्ये हेतू आहे। आणि आपल्या जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमधील सर्व बीट अंमलदार, सर्व पेट्रोलिंग अंमलदार याचा वापर करत आहेत आणि चांगल्या पद्धतीने याचं कामकाज सुरू आहे। क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिजाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिजाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं। और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है, यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।